यानंतर बातमी पिंपरीमधून आहे। पत्नीला नगरसेवक बनवायचं होतं, मात्र तिनेच पतीचा घात केलाय। चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीकडून पतीची हत्या करण्यात आली। चिंचवडमधली अतिशय धक्कादायक अशी घटना आहे, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। चारित्र्यावर संशय घेतला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला आणि पतीची हत्या केली आहे। आज पहाटे 2:45च्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्या चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला। हा वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात पत्नीनं पती नकुलचा कापडाने गळा ओढून हत्या केली आहे। या दाम्पत्याला 5 आणि 2 वर्षांची 2 लहान मुलं देखील आहेत। पतीची हत्या केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ अटक केली आहे। चिंचवड पोलीस अधिकचा तपास करतायत। मृत नकुल भोईरचा सामाजिक कार्यात मोठा वाटा होता। मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये तो सहभाग घ्यायचा। अनेक संघटनांशी, राजकीय नेत्यांशीही त्याचे जवळचे संबंध होते। दरम्यान सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांना आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचं ठरवलं होतं। यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्याच्या पत्नीला उभं देखील करणार होता, पण चारित्र्याच्या संशयावरून पत्नीनंच पतीला संपवलाय। मयत आहे, मयत आणि आरोपी हे नात्याने पती पत्नी आहेत आणि यामध्ये जो मयत आहे पती, त्यांनी त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला आणि त्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांच्या मध्ये काय म्हणणं होत असेल आणि तो मनात राग धरून त्याच्या पत्नीने त्या भोईर म्हणून आहे नकुल भोईर, जो मयत इसम आहे, त्याचा खून केलेला आहे। गुन्हा दाखल व्हायची तजवीज ठेवलेली आहे। दाखल काम चालू आहे, तपास चालू आहे।